नमस्कार सगळ्यांना, रसोई रेग्युलरमध्ये तुमचं स्वागत आहे। इथे मी बनवलेले आहे भरलेली वांगी। तर भरलेल्या वांगीसाठी लागणारं साहित्य बघूयात आपण। इथे मी 250 ग्रॅम वांगी घेतलेली आहे। तर वांग्याचे देठ काढून घ्यायचे आपल्याला। वांग्याचे देठ काढून आपल्याला वांगी मधून कट करून घ्यायचे अशा प्रकारे आणि वांगी चेक करून घ्यायचे जेणेकरून किडके वगैरे नाहीत ना। तर इथे सर्व वांगी चेक करून झालेले आहेत। कट करून झाल्यानंतर मी डायरेक्ट ते पाण्यामध्ये सोडून देते जेणेकरून वांगी काळी नाही पडायला पाहिजे। तर इथे मसाले घेतलेले आहेत काही धने पावडर, जिरे पावडर, घरगुती काळा मसाला, लाल तिखट, चिमूटभर हळद आणि चवीनुसार मीठ आणि इथे खोबरं आणि कोथिंबीर मी मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे। आणि इथे शेंगदाणे भाजून त्याचे पावडर बनवून मी 1 वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे। तर ते मिश्रण आपल्याला व्यवस्थितपणे एकत्रित मिक्स करून थोडं थोडं पाणी ॲड करून त्याचं आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मी थोडं थोडं पाणी ॲड करून त्याचं वाटण बनवून घेतलेलं आहे। ते वाटण मग आपल्याला एक एक वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी ते सर्व वांग्यांमध्ये ते वाटण भरून घेतलेलं आहे आणि थोडंसं वाटणसुद्धा शिल्लक राहिलेलं आहे, बघू शकता तुम्ही इथे। तर इथे कढई ठेवलेलं आहे मी गॅसवरती गरम करायला। त्यामध्ये 2 चमचे तेल ॲड करून त्यामध्ये अर्धा चमचा जिरे ॲड करायचे। जिरे तडतडले की आपल्याला कांद्याची पेस्ट ॲड करून घ्यायचे। तर इथे जिरे तडतडले आहेत त्यामध्ये मी इथे कांद्याची पेस्ट ॲड करून घेते। इथे मी 2 कांद्याची पेस्ट घेतलेली आहे आणि ते व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आणि इथं आता टोमॅटोची प्युरी ॲड करायची आहे। तर टोमॅटोसुद्धा मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत, त्याची पण प्युरी बनवून घेऊन ते सुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। इथं अद्रक लसणाचं पेस्ट घेतलेलं आहे अर्धा चमचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये आता मी मसाले ॲड करते। हळद, घरगुती काळा मसाला, लाल तिखट, धने पावडर, जिरा पावडर आणि मसाले आपल्याला ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत आपल्याला ग्रेव्ही परतत राहायचे। बघू शकता इथं तुम्ही ग्रेव्हीला छान असं कडेने तेल सुटलेलं आहे। त्यामध्ये आता आपल्याला भरून ठेवलेले वांगी जे आहेत ना ते एक एक करून आपल्याला ग्रेव्हीमध्ये सोडून घ्यायचे आहेत। तर इथं अशा प्रकारे सर्व वांगी आपल्याला ग्रेव्हीमध्ये सोडून झालेलं आहे। त्यामध्ये मी इथं 1 ग्लास गरम पाणी ॲड केलेलं आहे, हवं तर तुम्ही जास्त पण करू शकता। आणि प्लेट झाकून आपल्याला वांग्याला उकळी येऊ द्यायची आहे, वांगी शिजवून घ्यायचे। तर इथं वरून चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे, अजून एक उकळी येऊ द्यायची आहे। तर वांगी शिजून तयार आहेत, बघू शकता तुम्ही इथं छान अशी वांगी बनवून तयार झालेली आहे। वांग्याची ग्रेव्ही भरलेली वांगी बनवून आपली तयार आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।